स्टेशनमध्ये सदरचा हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये लोकांना शेअर मार्केटचे क्लासेस लावून देतो आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याबाबतचा मार्गदर्शन होईल अशा प्रकारची ऍड करून त्या ठिकाणी हा सदरचा गुन्हा झालेला आहे. आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपल्याला परतावा पण या ठिकाणी जास्त मिळेल अशा प्रकारे लोकांच्याकडून त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यात आली आणि जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यामध्ये गुंतवण्यात आली. आणि नंतर हे सगळे आरोपी जे आहेत त्यामध्ये जो काही परतावा त्यांनी लोकांना सांगितला होता त्यामुळे परतावा त्यांना मिळत नव्हता. नंतर सदरची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी आमच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक केलेला आहे. दोन्ही पण आरोपी आमच्या पोलीस रिमांडमध्ये आहेत. या बाबतीत माझं लोकांना तेच आव्हान राहील की अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा असो किंवा डिजिटल अरेस्टचा असो त्या संदर्भातले असे बरेचसे सायबर फसवणुकीचे प्रकार अजूनही घडत आहेत. या मार्फत सर्व लोकांना आव्हान राहील की कोणते अशाही आमिषांना कोणीही बळी पडू नका. आपल्या घरातील कोणतेही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतरही लोक असतील, आपले नातेवाईक असतील, अशा सगळ्यांना याबाबतची माहिती देणे आणि अशा कोणतेही परतावा जो आहे शेअर मार्केटमध्ये करून देतो किंवा डिजिटल अरेस्ट असे वेगवेगळे प्रकार आज या सायबर फ्रॉडमध्ये घडत आहेत. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. अशी कोणतीही जर आपल्याकडे माहिती असेल तर त्याची तात्काळ आपल्या संबंधित जवळचं पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये द्या. नक्कीच आमच्या पोलीस स्टेशन त्यावर कारवाई होईल. त्यामुळे लोकांनी सायबर अवेअरनेस बाबतीत अतिशय सतर्क राहणे या दृष्टीने आवश्यक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.